हॅलो फ्रेंड्स, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नवीन विद्यार्थी जे पोलीस भरती यावर्षी देणार आहे, जे पहिल्यांदाच भरती देणार आहे आणि जे विद्यार्थी जुने आहे, माझे सर्व विद्यार्थी जुने, सर्व विद्यार्थी म्हणा की मित्र म्हणा, तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची मला की यावर्षी फॉर्म भरायचा कुठं नेमका, कारण कॅटेगरी वाईज जागा नाही आहे. कॅटेगरी शक्यतो जशा पाहिजे तशा जागा नाही आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं झालं कॅटेगरी जागा नाही, 17,000 जागा काढून ठेवल्या पण जागाच नाही आहे. मग करायचं काय आणि फॉर्म टाकायचा कुठं? पा मी नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे एक गोष्ट आणि एक जुन्या विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी 2 ते 3 वर्षापासून अभ्यास करू राहिले, प्रॅक्टिस करू राहिले पोलीस भरतीची, त्यांनी फॉर्म कुठे टाकायचा आणि जे पोर आता नवीन आहे, जे आत्ता फॉर्ममध्ये आले, त्यानं फॉर्म कुठं टाकायचा. ठीक आहे, दोघांनी माहिती द्यायची आहे. सर्वात अगोदर जे विद्यार्थी जुने आहे त्यांना सांगतो. नवीन विद्यार्थ्याचं थोडं 2 मिनिटात बोलू. जे जुने विद्यार्थी आहे, जुन्या विद्यार्थ्यांना फॉर्म कुठे टाकायचा आहे? स्वतःचा जिल्हा सोडून जायचा नाही आहे तुम्हाला यावर्षी. दिमागानं भजे खायचे आहे. स्वतःचा जिल्हा सोडून जायचा नाही आहे. ज्या विद्यार्थ्याचं फिजिकल असं वाटत आहे की नाही चांगला आहे, पेपरही चांगला आहे, 2-3 वर्षापासून मेहनत घेऊन राहिलो, जे असे पोरं आहे त्यानं स्वतःचा जिल्हा सोडून जायचं नाही आहे. मी जसं सांगतो तसं करसान तर थोडं फायद्यात राहायसान. तुम्ही जर म्हणा नाही मी किती चांगला अभ्यास असो, किती चांगला फिजिकल, मी जातो मुंबई, तर शेवटी पस्तावा येणार आहे तुम्हाला. जरी मुंबई लागसान तरी पस्तावा येणार आहे. म्हणून सांगू राहिलो की स्वतःचा जिल्हा सोडून जाऊ नका, मूर्खपणा करू नका यावर्षी. कारण कॅटेगरी वाईज जरी जागा कमी आहे, 10, 15, 20, 2, 5 अशा जागा आहे, पण तरी तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यातच लागता यावर्षी. स्वतःचा जिल्हा सोडून जायचं नाही. नवीन पोरं, मी सांगतो नवीन पोरांना फॉर्म कुठं भरायचा, पण मी सांगू राहिलो पहिले जुन्या पोरांचा विषय. जुने विद्यार्थी जेवढे आहे, जे 2-4 वर्षापासून प्रॅक्टिस करू राहिले, त्यानं स्वतःचा जिल्हा आपापल्या 36 जिल्हा महाराष्ट्रात आपापल्या स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरा. नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, आपापल्या जिल्ह्यात फॉर्म भरा. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, भरपूर जिल्हे आहे ना. 2-4 जिल्हे आहे काय, 36 जिल्हे आहे. आपापल्या जिल्ह्यात फॉर्म भरा, तुम्हाला नोकरी भेटून जाते. जे विद्यार्थी 3 ते 4 वर्षापासून किंवा 2-3 वर्षापासून चांगली मेहनत घेऊन राहिला, मन लावून अभ्यास करू राहिला, आणि त्याचं जो मन लावून अभ्यास करू राहिला त्याचं फिजिकली बनलेलंच आहे आणि पेपरही बनलेलाच आहे, एवढं मला माहीत आहे. ठीक आहे, हे झालं जुन्याचा विषय. आता जुने विद्यार्थी फॉर्म भरणार आहे स्वतःच्या जिल्ह्यात. तुम्ही जर एक वेळा फॉर्म भरला, जुने स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरला, तर तुम्ही मुंबई फॉर्म टाकू शकत नाही. परंतु प्रत्येक विद्यार्थी पहिले काय करत होता? प्रत्येक विद्यार्थी, माझा अनुभव आहे, मी स्वतः तेच करत होतो. प्रत्येक विद्यार्थी करत होता की अमरावती फॉर्म भरला, एक सिटी पोलीसचा, एक मुंबई सिटी पोलीस टाकूनच ठेवत होता. म्हणजे एक रय पडे मुंबई एक फॉर्म टाकून देत होता तो. पण यावर्षी तसं जमत नाही. म्हणजे एक टाकून ठेवा तसं जमत नाही. म्हणून आता एक फॉर्म तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात टाकला, दुसरा फॉर्म टाकू शकत नाही. मग मुंबई टाकू शकत नाही, समजून घ्या. तुम्ही प्रॉपर स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरला तर समजून घ्या मुंबईत टाकू शकत नाही. ठीक आहे, मुंबईतले प्रॉपर विद्यार्थी मुंबईतले फॉर्म भरत नाही. शक्यतो ते कंपन्यांनाच काम करते. तिथं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणारे थोडं कमी विद्यार्थी असते. आपल्या विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात इकडेच थोडे जास्त पोरं आहे पोलीस भरती तयारी करतात. तिथचे प्रॉपर पोट्टे पोलीस भरती तयारी जास्त करत नाही. म्हणजे प्रमाण कमी आहे पोरं तिथं आहे, पण प्रमाण कमी आहे, एवढं प्रमाण नाही आहे. आता जुन्या पोरांना तुम्ही असं केलं, नवीन पोरं काय करणार आहे? आणि करणार हेच आहे, नवीन पोरं हेच करते. आणि मी सांगू का नाही सांगू तेच करणार आहे. नवीन पोरांना काय करायचं? तुम्हाला मुंबई फॉर्म भरायचा आहे. काहून भरायचा आहे? त्याच्यामागचं कारण आहे, मुंबईत लिस्ट थोडी कमी येते. आता तुम्ही म्हणसान मग जुने पोरं जे आहे, मग लिस्ट कमी येते तर आम्ही तिथंच भरतो. तिथं लागल्यावर कसं आहे माहिती आहे काय, 10 वर्ष ड्युटी करावंच लागते कमीत कमी. एवढ्या लवकर तुम्ही इकडे येऊ शकत नाही. म्हणून शक्यतो स्वतःच्या जिल्ह्यात मग नंतर पस्तावा येते की इथंच फॉर्म भरला असता तर लागलो असतो. असे माझे काही आहे मित्र जे आता ते पस्तावत आहे, इथं फॉर्म भरला असता तर लागलो असतो. म्हणून शक्यतो सांगू राहिलो, जेवढं सांगितलं तेवढं करून पहा. बाकी शक्यतो सगळं तुमचा निर्णय आहे. जुने विद्यार्थी फॉर्म प्रॉपर जिल्ह्यात भरायचा. नवीन विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहे मी आता. नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं? थोडी लिस्ट कमी येते, फिजिकलची लिस्ट कमी लागते, पेपरही थोडा कमी मारला चालते. लिस्ट 120च्या खाली येते मुंबईमध्ये. कारण यावर्षी कॉम्पिटिशन कमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर जिल्ह्यात आपापल्या स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरला, तो विद्यार्थी मुंबईला येऊ शकत नाही. मग सर्व नवीन विद्यार्थी कुठे जायचं आहे? मुंबई. सर्व नवीन विद्यार्थ्यांनी मुंबई फॉर्म भरायचा आहे. मुंबई फॉर्म भरा. लिस्ट थोडी कमीच येणार आहे, कारण तिथे एकच फॉर्म येईल प्रत्येक व्यक्तीचा, एकच फॉर्म. ज्या व्यक्तीने इकडे सिटी पोलीस भरला तो तिथे येणार नाही. म्हणून कॉम्पिटिशन कमी आहे. 100% कॉम्पिटिशन कमी आहे. भरपूर कमी लिस्ट येणार आहे, खाली येणार आहे लिस्ट. म्हणून सांगतो तुम्हाला, कॉम्पिटिशन कमी आहे. नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म कुठं भरायचा आहे? मुंबई. जेवढे नवीन विद्यार्थी असतात, आता मुंबईनंतर पुणे, पिंपरी चिंचवड असते. जर तुम्हाला वाटत असेल की नाही थोडंसं वेगळं करू, थोडंसं काही म्हणजे कोणाला असे सवय
वेगळं सन्नावाजी, तर थोडं बाकीच्यापेक्षा वेगळं करायचं तर पिंपरी चिंचवड जाते, पुणे जाते पोरं, तिथे जाऊ शकता. तुमची जर व्यवस्थित सोय तिथं राहायची खायची होत असेल तर पुणे पिंपरी चिंचवडसुद्धा शहर चांगलं आहे. मुंबई फर्स्ट नवीन विद्यार्थ्यासाठी. ठीक आहे. आता हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही हे झाले सिटी पोलीसचं. SRPFचा फॉर्म जो आहे तुमचा तो टाकायचा विदर्भात. तुम्ही विदर्भातले असाल तर, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात असाल तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात खेळायचं. विदर्भातले पोरं आपला SRPFचा फॉर्म विदर्भ सोडून जायचं नाही. SRPFचा फॉर्म जो आहे तुमचा एक गट, विदर्भातलाच एक गट पाहायचा, तिथंच फॉर्म टाकायचा. जे पश्चिम महाराष्ट्रातले आहे ते पश्चिम महाराष्ट्रात तिकडंच टाकायचा, इकडे टाका. कारण की तुम्ही स्वतःचा विभाग सोडून काय जाता SRPFसाठी. राहिली गोष्ट मग चालकची. चालकचा फॉर्म तुम्ही जे नवीन विद्यार्थी तुम्ही मुंबई फॉर्म टाकवले सिटीचा, तर चालकचा तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात टाकून द्या किंवा तुमच्या विभागात टाकून द्या. चालकचा फॉर्म जे नवीन विद्यार्थी आहे, तो नवीन विद्यार्थ्याजवळ शक्यतो लायसन नसते, म्हणून तुम्ही शक्यतो आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात टाकून द्या असंत. आणि जे जुने विद्यार्थी आहे जुन्या विद्यार्थ्याबद्दल बोललो नाही मी की चालकचा फॉर्म कुठं टाकायचा. जुने विद्यार्थी जे 4-5 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे, चालकचा फॉर्म तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यात एखादा ग्रामीण टाकून द्या किंवा सिटी टाकून द्या. स्वतःच्या जिल्ह्यात प्रॉपर सिटीचा फॉर्म तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यातच टाकायचा आहे प्रॉपर, आणि SRPF आपल्या स्वतःच्या विभागात. ठीक आहे. समजलं मी काय म्हणलं. 3 फॉर्म भरू शकता तुम्ही. बाकी आहे ते जेल पोलीस, कारागृह पोलीस, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने निवडा. जे नवीन विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थ्यांना चालकचा फॉर्म स्वतःच्या जिल्ह्यात टाकायचा आहे. ठीक. कारण की त्याच्यासाठी तुम्हाला 10 वेळा मुंबईला, आता मी म्हणून तुम्हाला की चालक आहे मुंबई टाका, सिटी मुंबई टाका, 2 वेळा दगदग होते. ते 2 वेळा जावं लागेल तुम्हाला मुंबई. लगेच त्याची तारीख होऊन जाईल, लगेच त्याची तारीख होऊन जाईल, लय गडबडून जाते. ते चांगला अनुभव आहे तो आमचा. म्हणून चालकचा फॉर्म इकडे टाकायचा आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात, स्वतःच्या विभागात, इकडे टाकला चालते. सिटी पोलीस टाकला असेल तुम्ही मुंबई, तर चालकचा इकडेच टाकायचा. ठीक आहे. आणखी जर काही राहिलं असेल सांगायचं किंवा काही तुमचा प्रश्न असेल तुम्ही कमेंट करा. आणि जे विद्यार्थी तुमचे पोलीस भरतीची तयारी करू राहिले किंवा आणखी कोणी असेल मित्रमंडळी, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. भरपूर कामाचा व्हिडिओ आहे. पोरायला फॉर्म टाकता येत नाही, नेमका फॉर्म टाकायचा कुठे हे समजत नाही. म्हणून आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि आपली पोलीस भरतीची नवीन बॅचेस सुरू होत आहे 18 आणि 20 तारखेपासून अमरावती शहरात. ऑफलाईन बॅचेस आहे. गोपालनगर एरिया. मुलींसाठी 400 रुपये महिना घेत आहे फक्त, आणि मुलांसाठी 600 रुपये महिना. आणि 4ही विषय पोलीस भरतीचे स्वतः मी शिकवणार आहे आपल्या क्लासवर. ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर संपर्क करायचा आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे. आणि चॅनलवर तुम्ही नवे असाल आणि अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे. धन्यवाद.